महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखीन एक कारनामा समोर. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं. ईडीकडून अशोक खराची 3 बँक खाती सील, पत्नीचंही बँक खातं सील. गेल्या 3 वर्षांमधील व्यवहाराची ईडीकडून सखोल पडताळणी. संशयास्पद व्यवहारांवर ईडीची करडी नजर. मीरा भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 परिसरामध्ये भीषण आग. आगीत होरपळून 2 लहान मुलांसह 3 जणांचा मृत्यू. झोपडपट्टी आणि तबेला भागातल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही भीषण आग. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातल्या वृंदावनमध्ये यमुना नदीत 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती. राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी तसंच राहुल गांधी यांच्याकडून संसद परिसरातील पुतळ्याला अभिवादन. तर महाराष्ट्रभर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. अभिनेता रणवीर सिंगने घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट. संघ मुख्यालयात झाली भेट. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंडळाला भेट देत हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाला वाहिली आदरांजली. भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट. खरातच्या सीएनच दाखल केली खरात विरोधात तक्रार. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची धडक. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट. आगीमध्ये होरपळून 3घांचा मृत्यू तर गाडीतून पडल्यानं महिलेचाही झाला दुर्दैवी मृत्यू. नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक शोषण धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडूनही चौकशीची शक्यता. 42 नक्षलवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये मुख्य नक्षलवादी बटालियन कमांडर सोडी केसलूचा समावेश. 40 विविध प्रकारची शस्त्रही जप्त. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.